आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय कबीर साहेबांना मोहरीच्या उकळत्या तेलाच्या कढईत टाकणे. शेख तकीने बघितले की कबीर साहेबांचा तर आणखी महिमा वाढला. तो परत कबीर साहेबांची कोणत्या ना कोणत्या पद्धतीने कमी लेखण्याची योजना बनवत राहिला. इतकी लीला बघून सुद्धा शेख तकी सारख्या नालायकाचे डोळे उघडले नाहीत. परमात्मा समोर होते, परंतु मानपानाच्या फुशारकीत तो ते स्वीकार करत नव्हता. काही दिवसांनी शेख तकीने पुन्हा मुस्लिमांना एकत्र केले आणि सांगितले की हा कबीर जादूगार आहे, आम्ही त्याची आणखी एकदा परीक्षा घेऊ. हजारो मुस्लिम शेख तकीसह सिकंदर राजाकडे गेला आणि म्हणाला की ते या कबीराला मोहरीच्या उकळत्या तेलाच्या कढईत टाकू. तो मेला नाही तर आपण त्याला भगवान मानू. सिकंदर लोधीला भीती वाटत होती की कुठे त्यांनी आपली सत्ता नको उलथून टाकायला. तो कबीर साहेबाकडे गेला आणि प्रार्थना केली की महाराजजी, मी तुम्हाला इथे तुमच्या सेवेसाठी आणले होते, पण परमेश्वरा, मी तुम्हाला दुःखी केले आहे दाता. कबीर साहेबांनी विचारले, राजन, काय गोष्ट आहे? सिकंदर लोधी म्हणाले, साहेब, तुम्ही अंतर्यामी आहात. शेख तकी असा म्हणत आहे. कबीर साहेब म्हणाले, राजन, काही हरकत नाही, त्याला मला संपवायचे आहे. आज नाही तर उद्या करेल. आजच तंटा मिटला तर छान होईल. कबीर साहेब म्हणाले, त्याला सांगा की त्याने तेल गरम करावे. कबीर साहेबांना वाटले की या अज्ञानी शेख तकीने याच पद्धतीने मान्य करावे. सिकंदर लोधीने शेख तकीला सांगितले की कर तेल गरम. शेख तकीने खूप जाड जाड लाकडे टाकून कढईत तेल उकळले आणि म्हणाला, या कबीराला उचलून त्यात टाका. कबीर साहेब म्हणाले, शेख तकीजी, तुम्ही हा त्रास देखील का घेत आहात? मी स्वतः जाऊन बसतो. आदरणीय कबीर साहेबांनी त्या उकळत्या तेलाच्या कढईत प्रवेश केला. बाहेर फक्त मान दिसत होती, बाकीचे शरीर त्या उकळत्या तेलात होते. कबीर साहेबजी थंड पाण्यात बसल्यासारखे आरामात बसले होते. शेख तकी म्हणाला की त्यांना जंत्रमंत्र माहीत आहेत, त्यांनी ते तेल थंड केले असेल, ते असंच उकळत असल्याचे दिसते. सिकंदर लोधीने विचार केला की तेल खरंच थंड आहे का, हे तपासावे. सिकंदरने तपासण्यासाठी तेलाच्या कढईत बोट घालण्याचा प्रयत्न केला. कबीर साहेब म्हणाले की राजा, त्यात बोट घालू नका, अन्यथा त्याच्या नादाला लागून हात गमावून बसाल. बोट सापडणार नाही इतके तेल गरम आहे. सिकंदरने विचार केला की कबीर साहेब तेलात आरामात बसले आहेत, तेव्हा मला काय होईल? असा विचार करून नको नको म्हणत असताना उकळत्या तेलाच्या कढईत बोट घातले. जेवढे बोट तेलात गेले तेवढे गळून पडले आणि राजा वेदनेमुळे बेशुद्ध झाला. कबीर साहेब यांनी विचार केला, या मत्सरी शेख तकीमुळे हा निष्पाप राजा मरण पावेल. कबीर साहेब तेलाच्या कढईतून बाहेर आले. सिकंदरला शुद्धीवर आणण्यात आले. इतक्या वेदना होत होत्या की तो परत बेशुद्ध झाला. कबीर साहेबांनी बोट जागेवर लावून पूर्ण केले. सम्राट सिकंदर लोधी सावध झाला. सिकंदरने माफी मागून म्हणाला, मला माफ करा दाता, माझ्याकडून चूक झाली आहे. कबीर साहेब म्हणाले की राजन, तुझी चूक नाही, माझ्या मुलांनी मला ओळखावे असे काल याला वाटत नाही.